नमस्कार मंडळी, आज दुपारच्या जेवणामध्ये गरमागरम तांदळाची भाकरी सोबत झणझणीत चरचरीत रसरशीत दोडक्याची भाजी, कुरकुरीत खुसखुशीत बेसनचा पोळा आणि कुरुम कुरुम अजिबात कडू न लागणारं कारलं. तर मंडळी, शरीरासाठी कारले किती गुणकारी आहे तुम्हाला माहितीच आहे, त्याचे फायदे माहितीच आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही एकदा कारलं बनवलं तर न खाणारेही आवडीने खातील. लहान मुलांना जर असे चिप्स तुम्ही कारल्याचे करून दिलात तर नक्कीच ते आवडीने खातील. तुम्ही गरमागरम चपाती भाकरीसोबत हे चिप्स त्यांना डब्यातूनही देऊ शकता. आणि मुख्य म्हणजे कशासोबत काय चांगलं लागतं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. बेसनचा कोणताही प्रकार असू द्या, अगदी बेसनचा पोळा किंवा भजी, कोणत्याही प्रकारची वडी, चपाती किंवा कोणत्याही भाकरीपेक्षा तांदळाची भाकरी त्याच्यासोबत अप्रतिम लागते. म्हणूनच आज मी ताटामध्ये गरमागरम तांदळाची कुरकुरीत खुसखुशीत भाकरी आणि बेसनचा पोळा, गरमागरम तांदळाची मऊसूत आणि खुसखुशीत भाकरी आणि त्याच्यासोबत हे कारलं तर एकच नंबर कॉम्बिनेशन आहे. त्याचबरोबर हे कारलं मी कसं केलं ते तुम्हाला दाखवणार आहे. ही कारले मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. सर्व कारल्यांचे पातळ असे स्लाइस करून घेतलेले आहेत. मीठ लावून मुरवत ठेवून त्यातलं पाणी काढायचं नाही. अशी केल्याने कारल्यातले सगळे सत्व निघून जातील. असे न करता आपल्याला डायरेक्ट कारलं बनवायचं आहे. अजिबात कडू लागत नाहीये. कारल्यामध्ये 1 चमचा मीठ टाकायचं, 1 चमचा हळद टाकायची आहे, 2 चमचे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. तुम्ही तुमच्या वापरण्यातला कोणताही मसाला इथे टाकू शकता. अर्धा लिंबाचा रस टाकलेला आहे. या ठिकाणी तुम्ही 1 चमचा आमचूर पावडरही टाकू शकता. या पद्धतीने तुम्ही कारलं एकदा नक्की करून बघा, अजिबात कडू लागत नाही. कारल्याचा कडूपणा घालवण्यासाठी मीठ लावून त्याला तासभर ठेवून त्यातलं पाणी पूर्णपणे काढून टाकतात आणि स्वच्छ धुवून पिळून मग कारली करतात. मग त्या भाजीला काहीच अर्थ राहत नाही, कारण त्यातले पूर्ण जीवनसत्व आणि कारल्याचा पूर्णपणे अर्क निघून गेलेला असतो. त्यामुळे असे न करता तुम्ही या पद्धतीने एकदा कारलं करून बघा, अजिबात कडू लागत नाही. आता आपल्याला कारल्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे. यामध्ये पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही. पीठ आपल्याला कारल्याला जेवढे लागेल तेवढेच घालायचं आहे. 2 ते 3 मोठे चमचे मी पीठ घातलेलं आहे. हाताच्या अंदाजानुसार मी घातलेलं आहे. तर आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्णपणे कारल्याला मीठ मसाले लागतील या पद्धतीने आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं तुम्ही तेल घातलं तरी चालेल किंवा थोडंसं पाणी 1 चमचाभर घालून हे सगळं मिक्स करून घ्या. तुम्ही या ठिकाणी थोडंसं बेसनही घालू शकता. मी काही बेसन वगैरे घातलं नाही. मी तांदळाच्याच पिठाने मस्त असं कोटिंग करून घेतलेलं आहे. कारल्याला मीठ मसाला आणि लिंबूमध्ये आणि तांदळाच्या पिठामध्ये मस्त असं भरभरून घेतलेलं आहे. चमचाभर इतपत पाणी मी शिंपडलेलं आहे कारल्यावर, म्हणजे पीठ व्यवस्थित कारल्याला लागेल असं. ही कारली आपल्याला मस्त अशी कुरकुरीत खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायची आहेत. आणि कारली तळण्यासाठी कढईमध्ये मस्त असं तेल तापायला ठेवलेलं आहे. तेल थोडंसं तापल्यानंतर आपल्याला थोडी थोडी करून कारली तेलामध्ये सोडून छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहेत. एकदा तेल छान तापलं की कारली आपल्याला मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत छान तळून घ्यायची आहेत. जास्त वेळ नाही लागत, अगदी झटपट होतात कारली तळून. तुम्हीही अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पहा आणि अशा पद्धतीने केलेले चिप्स तुमच्या मुलांना नक्कीच आवडतील. नाक तोंड न मुरडता सगळे आवडीने खातील. कारले खाणे हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. तुम्हाला कारल्याचं महत्त्व माहिती आहे का? जर कुणाला डायबिटीज असेल तर त्यांनी नक्कीच कारले खा. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते, पचनास मदत करते. कारल्यामुळे रक्तही शुद्ध होण्यास मदत होते, प्रतिकार शक्ती वाढवते. म्हणूनच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच कारलं खाल्लं पाहिजे. कारल्याचा ज्यूस वगैरे आपण काही पिऊ शकत नाही, कारलं कडू असल्यामुळे. पण मंडळी, आपण अशा वेगवेगळ्या पद्धतीने भाज्या करून नक्कीच आपण खाऊ शकतो. बघू शकता, अशा 3 बॅचमध्ये मी वेगवेगळं असं कारलं थोडं थोडं करून तळून घेतलेलं आहे. मस्त असं कुरकुरीत आणि खरपूस होईपर्यंत कारलं छान असं खमंग तळून घेतलं. तर मंडळी, आजच्या ताटामधील असं हे खुसखुशीत कुरकुरीत केलेलं कारलं कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा. तुम्हीही या पद्धतीने एकदा नक्की चिप्स करून बघा कारल्याची आणि मला कमेंट करून नक्की सांगा कसे झाले ते. बरेच प्रकारे कारल्याची भाजी करता येते, तुम्हीही करत असाल. मलाही नक्की सांगा तुम्ही तुमच्या पद्धतीने कसे करता ते. कारल्याची भाजीचे बरेच रेसिपी मी अपलोड केले आहेत, ते नक्की पहा. महालक्ष्मी किचनचे सर्व पदार्थ, थाळीचीच रेसिपीज तुम्हाला कशी वाटतात ते नक्की मला सांगा. रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर नक्की कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. प्रत्येक थाळीमधील पदार्थ महाराष्ट्रीयन मराठमोळी पद्धतीने बनवलेले आहेत. तर मग अशा पद्धतीने केलेले जेवण जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की मला सांगा. अशाच छान छान रेसिपीज तुम्हाला शेअर करायला मला नक्कीच आवडेल. ताटामधील कुरकुरीत खुसखुशीत कारलं कसं केलं ते तुम्हाला मी दाखवलंच आहे. मी आता तुम्हाला दोडकीची भाजी कशी बनवली ते दाखवणार आहे. दोडकीची भाजी कोणताही वाटण वगैरे न घालता अशा साध्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा. बघू शकता, या ताटामधील वाढलेली दोडकीची भाजी मस्त अशी झणझणीत रसरशीत
झाली आहे। दोडक्याची भाजी अशा पद्धतीने नक्की एकदा करा, न खाणारी ही आवडीने खातील। दोडकं स्वच्छ धुवून वरील शिरा काढायचे आहेत आणि बारीक तुम्हाला हव्या त्या शेप मध्ये तुम्ही कट करू शकता। भाजी करण्यासाठी 2 ते 3 पळी तेल घेतलेलं आहे, जिरं टाकलं, तेही छान फुलवून घेतलं। एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरलेला त्यामध्ये टाकला, चांगला लालसर होईपर्यंत परतून घेतला। एक बारीक चिरलेली मिरची टाकली आहे, तीही छान परतून घेतली। मिरची कांदा फ्राय झाल्यानंतर यामध्ये सगळा दोडका मी टाकणार आहे। 2 बारीक चिरलेले टोमॅटो यामध्ये टाकून छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय। अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे, अर्धा चमचा हळद टाकलेली आहे, 2 चमचे कांदा लसूण मसाला म्हणजे कोल्हापुरी चटणी टाकलेली आहे। तुम्ही तुमच्या वापरण्यातला या ठिकाणी कोणताही मसाला टाकू शकता। फक्त 1 चमचा किचन किंग मसाला किंवा गरम मसाला मात्र घालायला विसरू नका। चटणी टाकल्यावर छान असं तेलामध्ये परतून घेतलेलं आहे। तुम्ही ही भाजी अशीच वाफेवर करू शकता, खूप छान लागते, पण मला थोडा रस्सा करायचा आहे त्यामुळे मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे। आता यामध्ये बारीक चिरलेली भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर टाकायची आहे। कोथिंबीरने खूप छान चव येते। 1 ते 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे। जर तुम्हाला शेंगदाण्याचं कूट आवडत नसेल तर तुम्ही ते मसूर डाळ किंवा मूग डाळ 1 चमचाभर टाकू शकता। पण एकदा या पद्धतीने शेंगदाण्याच्या कुट्यामधील भाजी नक्की करून पहा, खूप छान होते। दोडका न खाणारे ही आवडीने खातील।